मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत धारावीतील प्रभाग क्रमांक 186 मध्ये प्रचाराचा जोर वाढला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा सिद्धार्थ कासारे यांच्या प्रचाराला स्थानिक रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची निशाणी आहे पेणाची नीब. उमेदवार स्नेहा कासारे यांनी प्रचारादरम्यान सांगितले की जर तुम्ही मला साथ दिली तर धारावीतील स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, कचरा आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या स्थानिक समस्या मी लवकरात लवकर सोडवणार. माझं नाव स्नेहा सिद्धार्थ कासारे. मी 186 मधून उभी आहे आपल्या इलेक्शनसाठी नगरसेवकच्या. आणि काय समस्या आहेत या धारावीमध्ये? या धारावीमध्ये ना मी कधी आतमध्येपर्यंत कधी गेलेली नाही. म्हणजे आपल्या एरियामध्ये आपण आतमध्येपर्यंत कधी फिरत नाही. पण आज मी प्रचारादौरान फिरते आहे ना, तर प्रत्येक ठिकाणी आहे ना पाण्याची समस्या आहे, कचरा, परत नाळे भरलेले आहेत, गटारं भरलेली आहेत, हे सगळ्या समस्या चालू आहेत. मला 2 शब्द लोकांच्या ऐकायला लागतात आहेत की तुम्ही काय करताय, तुम्ही फक्त वोटिंग घ्यायला येताय पण तुम्ही काय करत नाही काम. मला हे सगळं ऐकायला भेटतंय सध्या. धारावीचा विकास एक मुद्दा बनला या इलेक्शन मध्ये, त्याच्याकडे कसं पाहता? धारावीचा विकास झालाय का हा पहिला बघा. प्रश्न तर हा आहे, धारावीचा विकासच कुठे झालेला नाही. आणि ह्याच्या पुढे मी जर का इथं निवडून आली तर निश्चित मी करेल विकास. कारण की हे सगळं मला तरी नाही बघवत आहे की हे एवढे घाणेरडे रस्ते आहेत, जिथे जिथे बघितलं खड्डे विटे पडलेले आहेत, परत नाळे भरलेले आहेत, लहान पोरांना पण नीटशी सूची पण व्यवस्था नाही. त्यासाठी पण काहीतरी करायला हवं आपल्याला. जे विरोधी पक्ष आहेत, वर्षा गायकवाड असते, ज्योती गायकवाड असते, त्या लोकांनी इथे प्रस्थापित करून ठेवले आणि ते लोकच म्हणतात की धारावी घाण झाली. त्यांच्या परीने काम होत आहे का? ते त्यांना समजलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी वोटिंग केली, आज मी ऐकतेय, तसे दुसरे पण आता प्रचार करतात आहेत, ते सुद्धा ऐकतच असतील की हे काय करून ठेवलंय, ते काय करून ठेवलं, तुम्ही काय करत नाही. हे सगळे माणसं बोलतच असतील. आज पण मला एका बाईने ओरडलं, दाखवलं की हे बघा, हे तुमचा विकास आहे का, हे तुम्ही करता का काम. ह्या लोकांनी काही केलं असेल तर पुढे जे येणार आहेत त्यांना काहीतरी कामं, आता भरपूर काम आहेत आम्हाला करायला. संदर्भात आपल्याला बोलायला गेले ना, स्क्वेअर फीट अनुसार रामदास आठवले साहेब त्या दिवशी इथे येऊन गेले. माझ्या कार्यालयाचं ओपनिंग त्यांनीच केलं. तर ते बोलले आहेत की आपण मिळवून देऊ, रामदास आठवले करतीलच. मला एवढी आशा आहे त्यांच्यावरती. विकास रखडलेला आहे का इकडचा, असं वाटत नाही का? खूप विकास, मी बोलते का तुम्हाला, विकास झालेलाच नाही. आज मी 2 शब्द ऐकते ना, त्याच्यावरनं समजते विकास कुठेही झालेला नाही. ना बालवाड्यांमध्ये झालेला आहे, ना गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपल्याकडे छोटे छोटे त्याच्यामध्ये झालेला आहे. ते जसे आहेत बरसो आज पण तसेच आहेत. तुम्हाला निशाणी काय भेटली आणि मतदार राजानं काय वाटतं? मला माझी निशाणी आहे पेनाची नीब. आणि मतदारांना एवढंच हे सांगेल की मी धारावीमध्ये राहिलेली आहे, धारावी मधली मुलगी आहे मी. इकडच्या समस्या आता मी सध्या बघितल्या आहेत तर मला खरंच समजतात आहेत की आपल्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि मी एवढंच इच्छुकते की मला निवडून आणा, एक नवा चेहरा आलाय तुमच्या समोर, तर त्याला नक्की जिंकवून आला. आणि सर्वांना निवेदन करेल ह्याच गोष्टीसाठी की मला नक्की जिंकवून आणा. एक नवीन बदल घडवणं खूप गरजेचं आहे.